आजी तू पुढे ये आणि गृहप्रवेश कर। थांब सारंग, तू असं काही करणार नाहीयेस हा? गावदादांचा आदेश मोडू नका हो सासूबाई। अगे म्हातारे, कळतंय का तुला तू काय करतेस? त्यांच्या एवढं कुणालाच कळलेलं नाहीये। आजी तुम्ही करा गृहप्रवेश। तू जर एक पाऊल जरी पुढे हलीस ना तर याद राख। मुक्ता तू पुढे हो, आता मी पण बघतोच की कोण अडवतंय। हे मुक्ता संबळवाली, तुला खूप आनंद होत असेल ना आम्हा भावा बहिणींना असं भांडताना बघताना? सारंग नको त्या मुलीच्या नादी लागलास रे तू। अरे बघ हिच्याकडे, संबळाशिवाय काय आहे? काय लायकी काय हिची? संबळ हा अभिमान आहे, आई कला, आई ओळख आहे हा संबळ। माई लायकी इथला कुणालाच नाही कळणार। आई भवानीकडे मिरवायला तलवार आहे, महादेवकडे मिरवायला डमरू आहे, बजरंगबलीकडे गदा आहे आणि सरस्वतीकडे वीणा आहे। तसंच अशा मुक्ताकडे मिरवायला मावा संबळ आहे। याचा नाद देवांना माणसांच्या अंगात घुसून नाचायला लावतो। याची तडतड चांगल्याला वाईटाविरुद्ध गोंधळ घालायला लावतो। ती बोलते इथे उभं राहिल्यापासून ती आई मायाकडे अपेक्षाने पाहतीये। तिची मुक्ता संबळ कधी वाजवण तिची वाट पाहते। आज मी माया आईसाठी वाजवणार। ही आमच्या लग्नाच्या आनंदात नक्की नाचणार। मी तर म्हणते तुम्ही पण नाचा, मन मोकळं होऊन नाचा। कुणाच्या तरी भीतीनं दाबून राहिलेल्या इच्छा, साचून ठेवलेला आनंद त्या संबळाच्या तालावर उधळून लावा। हे अति होतंय। हे नाचणाऱ्यांचं घर नाहीये, घरंदाज बायकांचं घर आहे। नाचणारे राहत नाही तिथे। होय, पण त्या फक्त रावसाहेबांच्या तालावर नाचत्यात। अगे माझे हात बांधलेले आहेत ना, ते बांधलेले राहू देत। जे काय आपल्या तुटकं मुटकं नातं राहिलंय ना ते मला विसरायला लावू नकोस। बस, नाही मुलगी या घरात सून म्हणून येणार आणि ना हिचा गृहप्रवेश होणार।
काय करतेस? काय करतेस? रेणुका, रेणुका, खूप चुकीचं केलंस ना तू. काय चूक आणि काय बरोबर त्याच होऊनच जाऊ दे. तुला कोण हवंय आणि कोण नकोय ना ते तू आत्ताच ठरव. आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल. सांग, मी की मुक्ता? काय? अगं रेणुका, बाकीचं काहीच बोलू नकोस. एका शब्दात उत्तर द्या. बोल. मुक्ता, 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 मुक्ता. तू हिच्यासाठी मला आयुष्यातून दूर केलंय. मुक्ता माझ्यासाठी तिचं घर, तिची नाती सोडून आली. तुझ्याकडे खूप नाती आहेत का? तुला जपायला माणसं आहेत, पण मुक्तासाठी फक्त मीच आहे. आणि तू हे पण लक्षात ठेव, हे जे तू मला करायला लावलेस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. पण यामुळेच मला माझा खरा भाऊ समजला. संबळवाली मुक्ता, तुझं खूप खूप अभिनंदन. या घरात पाऊल ठेवलंस आणि सगळ्यात प्रेमळ नातं तोडून टाकलं. रेणुका, मी तुझ्यासोबत हिला कधीच इमॅजिन करू शकत नाही सारंग. ही जरी या घरात आली ना तरी मी माझी जागा, मला दिलेले सुनेचे अधिकार सोडणार नाहीये. आणि त्यासाठी मी लढणारच. आर्या, काय चाललंय देवा?